Hi friends, good morning. This is part 3 of गणपतीपुळे सिरीज. तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर आदू आणि मम्मी आणि पप्पा पाण्यात गेले होते. मला नव्हतं जाता येत कारण की मी शूट करत होती. आदूने खूप मस्ती केली खरंच. ही वॉज सो हॅपी. दॅट्स वाय आय वॉज सो हॅपी. खेळला मस्त होतं पाण्यात. नंतर किरकिर करायला लागला होता, पण मजा करत होता तो खूप मम्मी पप्पांसोबत. आणि पाणी पण खूप छान होतं, त्यामुळे मलाही काही वाटत नव्हतं की तो आजारी वगैरे पडेल. पाणी स्वच्छच होतं. या ट्रिपमध्ये मी एक गोष्ट नोटीस केली की आदूला ना पाण्यापेक्षा जास्त ना वाळूत खेळायला आवडतं. तो कंटिन्यू वाळूत खेळत होता आणि मी पण त्याला खेळून देत होती. त्यानंतर ॲज युज्युअल एखादी तर छानशी अशी व्हिडिओ झाली पाहिजे ना माझी आणि आदूची. तेव्हा मग ही शूट केली व्हिडिओ मम्मीनी. मस्त झाली. माझी फेवरेट व्हिडिओ आहे ही. आणि आदू पण खूप छान पद्धतीने माझ्यासोबत असं पाण्यात चालत होता. त्याने कॉपरेट केलं मला खूप. मज्जा आली ही व्हिडिओ शूट करताना. बघा तुम्ही. सो दिस इज नेक्स्ट डे, चेकआउट डे. ह्या दिवशी आम्ही चेकआउट करणार होतो. सो थोडंसं मी बीच रिसॉर्ट जे होतं आमचं आरेवारे बीच रिसॉर्ट, तुम्ही बघू शकता ना, त्याचं थोडं शूट केलं. तिथे साईडलाच प्रसन्ना म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला. आणि तिकडनं खाली आल्यानंतर आरेवारे बीच स्टार्ट होतो, रिसॉर्ट स्टार्ट होतो म्हणजे. सो तिकडनं आम्ही खाली गेलो आणि तिथेच खाली रूम्स वगैरे आहेत. छान आहे रिसॉर्ट, पण माझ्यामध्ये थोडं कॉस्टली आहे. सो बघा, प्रत्येकाने आपापल्या खिशाप्रमाणे करावं. सो म्हणजे मला तरी पर्सनली खूपच कॉस्टली वाटलं. आणि ब्रेकफास्ट मेन म्हणजे इन्क्लुडेड नव्हता. सो मला काही इतकं फारसं हे नाही वाटलं ते की वर्थ इट नाही वाटलं. त्यांनी ॲटलिस्ट ब्रेकफास्ट तरी ठेवायला पाहिजे होता. त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करून बॅक साईडला जे गार्डनला गेट होतं तिथून आम्ही त्या पलीकडे गेलो. तिथे लागूनच समुद्र आहे, कारण बीच रिसॉर्ट आहे, त्यामुळे समुद्र एकदमच लागून होता. सो सकाळी आम्ही छान थोड्या व्हिडिओज क्लिक केल्या. आदू खूप किरकिर करत होता तेव्हा. सकाळी तो मूडमध्ये नव्हता, पण मला त्याला न्यायचं होतं बीचवरती. ऑब्व्हियसली त्याला एकट्याला रूमवरती ठेवू शकत नव्हते. तर मस्त पप्पांनी त्याला, मग तो रडत होता त्यामुळे पप्पांनी त्याला पाठीवरती घेतलं. तो सारखं म्हणत होता मम्मीकडे जायचं मम्मीकडे जायचं, पण मी शूट करत होती. आणि आजी त्याला सांगत होती की असं थम्सअप कर म्हणून, पण तो करतच नव्हता. तर म्हणत होता मम्मीकडे जायचं. मग नंतर पप्पांनी त्याला पाठीवर घेतलं. नव्हता मूडमध्ये तेवढा, पण ठीक आहे, लहान मुलांचं काही चालूच राहतं. पाणी खूप छान होतं, पण मस्त होतं. मला खूप फ्रेश वाटत होतं त्या दिवशी सकाळी. तिकडनं त्याला बाहेर पडायचं होतं, म्हणून तो पप्पांच्या पाठीवरती बसला. आणि त्याला वाटलं पप्पा त्याला आता माझ्याकडे आणून सोडतील. मग पप्पाने त्याला मस्त पायात, म्हणजे नाही का, पायात चप्पल त्याने नंतर काढली ॲक्च्युली. आदूची पण चप्पल त्याच्या पायात होती. पडेल की काय म्हणून नंतर पप्पांनी पार एंडला त्याची चप्पल काढली, पण त्याला मस्त पाण्यात घेऊन फिरले पप्पा. बघू शकता तुम्ही पुढे.
इथे मम्मी मला म्हणत होती एक माझा फोटो काढ, तेव्हा मी तिचा फोटो काढला. हे बघून मला खरंच असं वाटत होतं की आपल्या आईवडील आपल्या मुलांवरती किती प्रेम करतात ना, म्हणजे जणू काही तो त्यांचा जीवच आहे. माझी मम्मी नेहमी म्हणते की आदू म्हणजे दुधावरची साय आहे. तर खरंच तो खूप लाडका आहे आजोबांचा, त्याच्या आजीचा. त्याच्याशिवाय त्यांचं दोघांचंही पान हलत नाही. मला बघून खूप छान वाटत होतं. नशीबवान आहे आदू की त्याला आजी आजोबांचं प्रेम पूर्णपणे 100% मिळतंय. आदूकडे बघून मला खरंच खूप समाधानी वाटत होतं की तो खूप खुश आहे. तर हां, बेसिकली आम्हाला समुद्र आवडतो सगळ्यांना, आमच्या घरात सगळ्यांनाच समुद्र आवडतो. सो आम्ही असे मधून बीचवरती जात असतो, कारण की ऑब्व्हियसली बॉडीतली हीट बाहेर पडते पाण्यात, समुद्राच्या पाण्यात बसल्यानंतर. सो तो एक फायदा आहे. आम्ही अशी ट्रिप करत जाऊ मध्ये मध्ये. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपलं नवीन चॅनल आहे, सपोर्ट करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, छान छान कमेंट्स करा. आणि बाकीचा दिवस नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. यानंतर ॲक्च्युली आम्ही गणपतीपुळेच्या दर्शनाला गेलो होतो, बाप्पाच्या दर्शनाला. सो त्याचे 2-3 क्लिप्स आहेत, जास्त नाही आहेत, कारण की तिथे खूप गर्दी होती. सो जास्त शूट करता नाही आलं. तर मालगुणला गेलो होतो आम्ही. सो मालगुणचा रिसॉर्ट पण खूप छान होता, तो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच. टिल देन टेक केअर, बाय बाय.